ते म्हणाले, बऱ्याच कुटुंबामध्ये हीच अवस्था असते. बायको आणि नवरा एकमेकांना काय हवं आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे दोघेही एकमेकांवर खोटे दोषारोप करत जीवनातला आनंद गमावून बसतात. डॉक्टरांनी मृदुलाला एक गोष्ट सांगितली. ती अशी: खूप वर्षांपूर्वी एक राजकुमार होता आणि त्याचा मित्र एक मंत्री कुमार होता. दोघेही तरुण, देखणे आणि बुद्धिमान होते. एकदा शेजारच्या राजाने हल्ला करून त्या राजकुमाराला बंदिस्त केले. तो त्याला सुळावर चढवणार होता, पण त्याची बुद्धिमत्ता आणि तारुण्य बघून त्या राजाचा विचार बदलला. तो राजकुमाराला म्हणाला की मी तुला एक प्रश्न विचारेन, त्याचे जर बरोबर उत्तर दिलेस तर मी तुला तुझ्या राज्यासहित स्वातंत्र्य देईन, नाही तर सुळावर चढवेन. तो राजा घरात असमाधानी होता, कारण त्याची राणी सतत असमाधानी असायची. त्याने राजकुमाराला यावर काय उपाय आहे, बायकोची नवऱ्याकडून काय अपेक्षा असते असे विचारले. या प्रश्नाचं उत्तर मिळाले तर आपला संसार सुखी होईल अशी राजाला आशा होती. राजकुमार म्हणाला, याचे उत्तर शोधून काढावे लागेल. त्यासाठी थोडे दिवस त्याला सोडण्याची त्याने विनंती केली. राजाने ते मान्य केले. राजकुमार आणि मंत्री कुमार राज्यात फिरून या प्रश्नाचे उत्तर मिळते का ते शोधू लागले, पण त्यांना काही उत्तर मिळेना. शेवटी एकाने त्यांना सांगितले की याचे उत्तर अरण्यात राहणारी म्हातारी सांगू शकेल, पण कोणतेही उत्तर सांगण्याआधी ती कितीतरी कठीण प्रश्न विचारते असे त्यांना त्या माणसाने सांगितले. ते दोघे त्या म्हातारीकडे आले आणि त्यांनी राजाचा प्रश्न तिला विचारला. ती म्हणाली ती या प्रश्नाचं उत्तर देईल, पण तिची एक अट आहे. काय असे विचारताच ती म्हणाली की माझ्याशी लग्न केले तरच मी या प्रश्नाचे उत्तर देईन. यावर राजकुमार शक्य नाही असे म्हणाला, पण आपल्या मित्राचा जीव वाचवण्यासाठी मंत्री कुमार लगेच हो म्हणाला. म्हातारी म्हणाली की प्रत्येक तरुणी लग्नानंतर आपल्या मर्जीनुसार बदल घडायची अपेक्षा करत असते, पण पुरुष ते समजून घेत नाही. त्याने ते समजून घेतलं तर संसार सुखाचा होईल असे उत्तर म्हातारीने दिले. राणीचे या उत्तराने समाधान झाले. राजकुमाराची सुटका झाली, पण आपल्यामुळे आपल्या मित्राला एका म्हातारी बरोबर लग्न करावे लागले. त्यामुळे राजकुमाराला वाईट वाटत होते. सुंदर मंत्री कुमाराची ती जख्ख म्हातारी बायको बघून सगळे हळहळत होते, पण मंत्री कुमार मात्र हसतमुख होता. लग्न झाल्यावर तो रात्री वधूच्या खोलीत गेला तर तिथे म्हातारीच्या जागी एक सुंदर तरुणी उभी होती. हे बघून मंत्री कुमाराला आश्चर्याचा धक्का बसला. ती तरुणी म्हणाली की माझ्याकडे रूप बदलायची शक्ती आहे. मी म्हणाले होते की प्रत्येक स्त्रीला आपलं जीवन आपल्या मनानुसार बदलता येतं. तुमच्याशी लग्न करून मी माझे जीवन बदलून घेतले आहे. आता तुम्ही सांगा की मी दिवसभर कुरूप राहून रात्री अशी सुंदर तरुणी होऊ की दिवसभर अशी राहून रात्री म्हातारी होऊ. मंत्री कुमार अतिशय हुशार होता. त्याने थोडा वेळ विचार केला आणि त्याच्या सुंदर पत्नीला म्हणाला, तुला जसं राहायचं आहे तसे तू राहा, तो तुझा निर्णय असू दे. हे उत्तर ऐकून तिला खूप आनंद झाला. ती म्हणाली, मग तर मी 24 तास अशीच राहीन. प्रत्येक स्त्रीला तिच्या इच्छेप्रमाणे राहायचा हक्क आहे असे मंत्री कुमाराची भावना होती. डॉक्टर म्हणाले, स्त्रीची पुरुषाकडून हीच अपेक्षा असते, पण पुरुष मात्र स्वतःला श्रेष्ठ समजून सगळे निर्णय स्वतःच घेतो. स्त्रीलाही आपली मतं आहेत, आपले विचार आहेत, याची दखल न घेता जेव्हा पुरुष सगळे निर्णय स्वतःच्या मर्जीने घेऊ लागतो तेव्हा तिच्या मनात असमाधान निर्माण होते. मृदुला ऐकत होती, विचार करत होती. ती घरी आली. रात्री जेवताना संजयने तिला सांगितले की त्याने तिच्यासाठी नवीन कार बुक केली आहे. मृदुला म्हणाली, पण माझी कार चांगली आहे, 5 वर्षांपूर्वीच तर घेतली आहे, एकदाही दुरुस्तीला गेली नाहीये. संजय म्हणाला, आतापर्यंत गेली नसेल, पण ती आता जुनी झाली आहे म्हणून ती बदलायची आहे. मृदुला म्हणाली, पण मला नाही बदलायची कार. मला न विचारता तुम्ही कसे बदलता आहात? यावर तुला काय समजतंय त्यात, तुला कशाला विचारायचे असे संजय म्हणाला. नंतर त्याने मृदुलाला सांगितले की उद्यापासून स्वयंपाकात मीठ कमी घाल, पानात तर अजिबात घालू नकोस. यावर अहो ताटात मीठ घालायची पद्धत आहे असे ती म्हणाली. तेव्हा माझ्या घरात नको आहे असली पद्धत असे संजय म्हणाला. मृदुला पुन्हा गप्प झाली. आता संजय म्हणाला की त्याने ॲलेक्सच्या घरी जसा नवीन फोन आहे तसा घ्यायला सांगितला आहे. मृदुला म्हणाली, पण आपल्या घरातला फोन चांगला आहे, मग कशाला? संजय म्हणाला, त्या फोनमध्ये काही नवीन सिस्टीम्स आहेत, तेवढेच जरा वेगळेपण. मृदुला आता वैतागली होती. ती म्हणाली, आपले घर म्हणजे काय लॅब आहे का? यावर तुला हवं ते समज, पण मला फोन हवा आहे बस. एवढे बोलून संजय मृदुलाचे जेवण संपण्याची वाट न बघताच तिथून निघून गेला.
लग्नाच्या इतक्या वर्षानंतर मृदुला आपल्या जीवनाविषयी विचार करू लागली. तिच्या लक्षात आले की संजय आपण म्हणजेच जग आहोत असा विचार करतो. सगळे त्याच्या मर्जीनुसारच व्हायला हवं असाच त्याचा कल असतो. आपल्याला फक्त विचारायचे म्हणून तो विचारतो, पण करतो मात्र त्याच्याच मनाचे, हे तिच्या लक्षात आले. गेल्या 24 वर्षात या घरात आपल्या मनाप्रमाणे काही झालेले नाही याची तिला जाणीव झाली. तिचं घरातलं स्थान एखाद्या नोकरासारखंच आहे हे तिला कळलं आणि अचानक तिला जाणवलं की तिने काय गमावलं आहे ते. तिने तिचं स्वत्व गमावल्याचं तिच्या लक्षात आलं. तिच्या हेही लक्षात आले की ही अवस्था काही फक्त तिच्या एकटीचीच नाहीये, तर तिच्यासारख्या शेकडो बायकांची आहे. आजूबाजूला दिसणाऱ्या असंख्य जोडप्यांमधले असे किती जण असतील जे सगळं विसरून जोडीदारांच्या जीवनाशी एकरूप होत असतील. स्त्रीच्या सांसारिक जीवनाचं सर्वस्व तिच्या वैवाहिक जीवनाच्या परिघातच असतं या म्हणण्याला तरी काय अर्थ आहे? एकाने आपले सगळे आयुष्य दुसऱ्यावर उधळून टाकायचे आणि दुसऱ्याने मात्र आपल्या मनाचा परीघ फक्त आपल्या स्वार्थापुरताच मर्यादित ठेवायचा. याला संसार म्हणतात का? असे अनेक प्रश्न मृदुलाच्या मनात येऊ लागले. आज नवऱ्याबरोबर जुळवून घेत आहोत, उद्या मुलाबरोबर जुळवून घ्यावे लागेल. या विचाराने तिला आणखीनच रडू आले. पुढच्या भेटीत डॉक्टर मृदुलाला म्हणाले की तुमच्या पतीने त्यांच्या आयुष्यातल्या कष्टाला आणि अपमानाला वेगळे वळण दिले आहे. आता ते पैसा म्हणजेच सर्वस्व अशा तत्वाला येऊन पोहोचले आहेत. पैसा आला की माणसांमधले गुण आणि अवगुण दोन्हीही बाहेर येतात. तुम्हाला तुमचा पती जर बदलेल असे वाटत असेल तर ते शक्य नाही. त्यांच्या मनाचा तळ गाठणं तुमच्यासारख्या साध्या सरळ माणसांना जमणे कठीण आहे. मृदुलाच्या मनात विचार आला की अशा माणसाबरोबर इतक्या वर्षांचा संसार आपण कसा केला. डॉक्टर मृदुलाला म्हणाले की तुम्ही आता घरात बसू नका, फिरायला जा, योगा करा, आवडेल ते खेळ खेळा. तुम्हाला ज्यांच्यावर विश्वास असेल त्यांच्याबरोबर मन मोकळेपणाने बोला. आता मृदुलाने संजयशी त्यांच्या सहजीवनाविषयी मोकळेपणाने बोलण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळी संजय घरी आल्यावर ती त्याच्याशी बोलणार इतक्यात त्याला एक फोन आला. मृदुलाने तो उचलून हॅलो म्हणण्याच्या आधीच संजयने तो दुसरीकडून उचलला. तो फोन अलेक्सचा होता, पण मृदुलाचा त्यांच्या बोलण्यात उल्लेख झाल्यामुळे ती कान देऊन ऐकू लागली. अलेक्स संजयला विचारत होता, पण मृदुला तयार नाही झाली तर? यावर संजय म्हणाला, तिला काहीही सांगायची गरज नाही. या नवीन कंपनीचे डायरेक्टर लक्ष्मीला करूयात. मृदुलाला काही व्यवहार समजत नाही. सांगेल तिथे सही करून मोकळे होते. तिच्या नावावर पाहिजे तर थोडे पैसे ठेवता येतील. हे सगळे ऐकून मृदुलाला वाईट वाटले. तिने फोन ठेवला. तिने संजयला सगळे काही ऐकले असल्याचे आणि तिला समजले असल्याचे सांगितले. नाती आणि व्यवहार वेगळे ठेवले पाहिजेत. लक्ष्मीला ते डायरेक्टर करत आहे हे तिला पटले नसल्याचे तिने सांगितले. तसेच ज्या मार्गाने ते पैसे मिळवत आहेत ते सुद्धा चुकीचे असल्याचे ती म्हणाली. यावर संजय म्हणाला, जेव्हा मी आदर्शवादी होतो तेव्हा मला फक्त अपमान मिळाला, बदली मिळाली. तुम्हाला त्याची जाणीव नाहीये. लहानपणापासून तू सुखात वाढली असल्यामुळे मी काय भोगलंय ते तुला समजणार नाही. तुझ्या आदर्शांमुळेच तू मनोरुग्ण झाली आहेस. तुझ्यासारखी बरोबर मला 25 वर्ष काढावी लागली, हे माझे दुर्दैव. संजयचे हे बोलणे मृदुलाच्या मनाला टोचले. मृदुला एकटीच घरात बसून त्याच्या बोलण्याचा विचार करत होती. अशा माणसाबरोबर उरलेलं आयुष्य कसं काढायचं? पण जाणार कुठे? आलधळीमध्ये जाऊन राहायचे म्हटले तरी कुठल्या घरी जाऊन राहायचे असा प्रश्न तिला पडला. पण इथे राहिलो तर मात्र आपण पुन्हा मनोरोगाला बळी पडू अशी भीती तिला वाटू लागली. संजय आणि मृदुलाचा लग्नाचा 25वा वाढदिवस जवळ आला होता. यंदा ग्रँड पार्टी करायचा प्लॅन सुरू झाला. शिशिर MBBS पूर्ण करून लंडनला नुकताच गेला होता. त्याला पुन्हा लगेच भारतात यायला जमणार नव्हते, त्यामुळे जायच्या आधीच तो त्यांना शुभेच्छा देऊन गेला होता. बंगळूरच्या लीला पॅलेसमध्ये समारंभ थाटामाटात करायचा संजयने ठरवले. लक्ष्मी तर तिच्याच लग्नाचा रौप्य महोत्सव असल्यासारखी उत्साहात वावरत होती. ती मृदुलाला आणि संजयला समारंभात घालण्यासाठी कपडे घेऊन आली. मृदुलाला म्हणाली की खास ऑर्डर देऊन तिने तिच्यासाठी ही साडी विणून घेतली आहे. मृदुलाला तिचा नाटकीपणा बघून तिडीक येत होती. समारंभाला मोठे मोठे पाहुणे, सरकारी अधिकारी, औषध कंपन्यांचे अधिकारी, गावातले श्रीमंत माणसे येणार होती. आलधळीमधून मात्र कोणीच येणार नव्हते, कारण भीमांना आता प्रवास करत नव्हते आणि वत्सलाला मृदुलाचा राग होता. संजय मात्र उत्साहात होता. मृदुलाचं वागणं बघून ती पूर्वीसारखीच नॉर्मल झाली आहे असे त्याला वाटत होते. त्यामुळे तिला लग्नाचे काय गिफ्ट हवे आहे? डायमंड सेट की युरोप ट्रिप की तिच्या शाळेला 25,000 रुपयांचे डोनेशन असे त्याने तिला विचारले.
मृदुला काहीच बोलली नाही. तिला वाटत होते की संजयला ओरडून सांगावे की लग्न झालं तेव्हा तुमचा माझ्यावर जो गाढ विश्वास होता ना, तो मला आणून द्या. आज संध्याकाळी 8 वाजता पार्टी सुरू होणार होती. संजय आणि मृदुला दोघेच घरी होते. लक्ष्मी, रोजमेरी, शंकर 6 वाजताच लीला पॅलेस हॉटेलमध्ये पोहोचणार होते. मृदुलाला आणि संजयला 7 नंतर घरातून निघायचे होते. संजय लक्ष्मीने दिलेला ड्रेस घालून तयार झाला, पण आत मृदुला मात्र सामान बांधत होती. तिच्या अंगावर सुती साडी होती. ती अजूनही तयार न झालेली पाहून संजय चिडला. काय चाललंय तुझे, सामान का बांधतेस, त्याने विचारले. मृदुला म्हणाली तिची आलधळीला बदली झाली आहे. यावर संजय म्हणाला, शिक्षण खात्याचे सेक्रेटरी त्याच्या ओळखीचे आहेत, तर आपण पुन्हा इथे बदली करून घेऊ. मृदुला म्हणाली की तिने बदली स्वतःहून मागितली आहे. पण तू मला आधी काहीच सांगितले नाहीस, संजयने विचारले. यावर तशी वेळच कधी आली नव्हती, असे मृदुला म्हणाली. संजयने विचारले, परत कधी येशील? मृदुला म्हणाली, कदाचित कधीच नाही. तिथे तुझ्या वडिलांच्या घरात राहणार का, असे संजयने विचारल्यावर मृदुला म्हणाली, जिथे ज्या घरात मी तुमच्याबरोबर सुखदुःख झेलली ते घर माझे होऊ शकले नाही, तिथे ज्या घरातून मी 25 वर्षापूर्वी बाहेर पडले ते घर माझे कसे होईल? पुढे मृदुला म्हणाली, आई, बायको आणि सून म्हणून तिने आतापर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. आता या पुढचे आयुष्य ती स्वतःसाठी जगणार आहे. तुम्हाला आणि शिशिरला जर मला भेटायचे असेल तर आलद हळीला येऊन भेटू शकता, असे सांगून संजयच्या उत्तराची वाट न बघता तिने बाहेर येऊन रिक्षा थांबवली आणि त्यात सामान ठेवून संजय समोरून निघून गेली. संजय नुसताच बघत राहिला. मृदुला अशी कधी निघून जाईल असे त्याला वाटले नव्हते. पैशांमुळे त्याच्या मनात निर्माण झालेल्या प्रचंड आत्मविश्वासाला आज तडा गेला होता. त्याला काहीच समजत नव्हते. एवढ्यात एक फोन आला, पण तो फोन उचलण्याचे भानही त्याला राहिले नव्हते. त्याला आता वस्तुस्थितीची जाणीव झाली. आतापर्यंत समारंभाला भरपूर माणसे जमली असतील हे त्याच्या लक्षात आले. दुसरा कुठला दिवस असता तर संजयने निभावून नेले असते, पण आजच्या समारंभाला मृदुलाची गरज होती. एवढ्यात लक्ष्मी तिथे आली. संजय आणि मृदुला हॉटेलवर न पोहोचल्याने ती तिथे आली होती. अंधारात बसलेल्या संजयला पाहून हॉलमधला दिवा लावता लावता तिने त्याला काय झाले म्हणून विचारले. संजयचा पडलेला चेहरा पाहून ती मृदुलाला हाक मारू लागली. तिने घरभर मृदुलाला शोधले, पण तिला ती कुठेच दिसली नाही. संजयने तिला मृदुला निघून गेल्याचे सांगितले. नवरा बायको मधली ही काहीतरी भानगड आहे हे चलाक लक्ष्मीने ओळखले. ती गप्प बसली. संजय लक्ष्मी बरोबर हॉटेलवर आला. तिथे भरपूर गर्दी जमली होती. संजयने लगेच चेहऱ्यावर हसरा मुखवटा चढवला आणि सगळ्यांना सांगितले की मृदुला पाय घसरून पडली आहे. तिचा पाय मोडला आहे, त्यामुळे मला तिच्याकडे जावे लागणार आहे. त्याने सगळ्यांची माफी मागितली आणि सगळ्यांना जेवून जाण्याचा आग्रह करून तो तिथून निघून गेला. लक्ष्मी आणि शंकरने समारंभाची बाकी जबाबदारी पार पाडली. संजय घरी आला. त्याला एवढ्या लोकांसमोर अपमान झाल्यामुळे मृदुलाचा खूप राग आला होता. आज ना उद्या ती परत येईल असे तो स्वतःला समजावत होता. मृदुला नसली तरी आपल्याला काही फरक पडणार नाही. स्वयंपाकाला आणि घरकामाला साकम्मा आहे. हॉस्पिटलचे बघायला रोजमेरी आहे. मी काही मृदुला पुढे वाकणार नाही असे संजयने ठरवले. तरीही कुठेतरी संजयचा जीव कासावीस झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी साकम्मा आल्या. त्यांनी मृदुलाबद्दल विचारल्यावर संजयने ती गावाला गेली असून अजून महिनाभर तरी येणार नाही असे सांगितले. साकम्माने आज नाश्त्याला काय करायचे म्हणून विचारले. तुम्हाला वाटेल ते करा असे संजय म्हणाला. साकम्माने विचारले, महिन्याभराचं सामान कोण आणून देईल? एवढ्यात दुसरा नोकर येऊन म्हणाला, गाडीत पेट्रोल घालायला पाहिजे आणि पाण्याची बिलही द्यायची आहेत, धोब्याचे पैसे द्यायचे आहेत, माळी यायचा आहे, कार सर्व्हिसिंगला द्यायची आहे. ह्या छोट्या छोट्या प्रश्नांनी संजयचा संयम सुटत चालला होता. या सगळ्यासाठी रोजमेरीकडून पैसे मागून घ्या असे म्हणून त्याने त्याची सुटका करून घेतली आणि तो तिथून निघाला. हॉस्पिटलमध्ये येऊन सगळे पेशंट्स तपासून तो बाहेर आला तर त्याला रोजमेरीचा नवरा जॉन फुलांचा गुच्छ घेऊन उभा असलेला दिसला. आज रोजमेरीचा वाढदिवस होता. रोजमेरी तिची ड्युटी संपल्यामुळे हसत हसत जॉनच्या हातात हात घालून तिथून निघून गेली. संजयच्या मनात आले की सगळ्याच बाबतीत आपण जॉनपेक्षा उत्तम असूनही बायकोला वर्षातून एकही दिवस आनंद देण्यात आपण यशस्वी ठरलो नाही. त्याला वाटू लागले, कोणासाठी एवढे कमवायचे, एकट्यासाठी एवढ्या पैशांची गरज काय. त्याला आज पोकळपणाचा अनुभव आला. एवढ्यात त्याला अनिताचा फोन आला. तिला जे काही घडले ते सगळे कळले होते. ती संजयला म्हणाली, मृदुलासारखी बायको मिळायला खरे तर भाग्य लागते, पण पैसा कमवण्याच्या नादात तुम्ही सोन्यासारखी बायको गमावून बसला आहात.
ती पुढे म्हणाली की तुम्ही मृदुलाची तुमच्या आई किंवा बहिणीबरोबर तुलना करू नका. उद्या शिशिरचं लग्न झाल्यावर त्यालाही तुम्ही जडच होणार आहात. त्यावेळी पैशांचा काही उपयोग होणार नाही. तुमची बहीण तर फक्त तुमच्याकडून काय फायदा होईल याचाच विचार करत असते. तिची तुमच्यावर अजिबात माया नाही, हे बाहेरचे लोक सुद्धा तुम्हाला सांगू शकतील. एवढे बोलून अनिताने फोन ठेवला. संजय निश्चल होऊन बसला होता. त्याच वेळेला लक्ष्मी आणि शंकर त्याच्याकडे आले. अंगावर भरपूर सोन्याचे दागिने घातलेल्या लक्ष्मीने केस रंगवले होते. तिने विषयाला साथ घातला. म्हणाली, मला नवीन कंपनीची डायरेक्टर करायचे म्हणत होतास ना तू? त्याचे काय झाले? त्या कंपनीच्या उद्घाटनाचा समारंभ करायचा असेल तेव्हा सांग. मी माझ्या मैत्रिणींना बोलावणार आहे. लक्ष्मी एकसारखी बडबडत होती. तिने मृदुला का घर सोडून गेली, ती परत केव्हा येणार याबद्दल अजिबात चौकशी केली नाही. संजयला लक्ष्मीला आपल्या आणि मृदुलाबद्दल काहीच माया नाही, काळजी नाही. तिला फक्त तिच्याच गोष्टींमध्ये रस आहे हे कळून चुकले. संजयनेही तिला अलिप्तपणे उत्तर दिले की त्याला नवीन कंपनीचे काही माहिती नाहीये. तू ॲलेक्सला जाऊन विचार. लक्ष्मीच्या बोलण्याने संजय दुखावला गेला होता. त्याला खूप निरुत्साही झाल्यासारखे वाटू लागले. आपले सगळे आयुष्य आता असेच जाणार की काय या कल्पनेने तो घाबरून गेला. घरातल्या कानाकोपऱ्यात त्याला मृदुलाचे अस्तित्व जाणवत होते. तिच्या पहिल्या पगारातून आणलेले घड्याळ, गॅरेजमध्ये अजूनही असलेली कर्ज काढून तिने संजयला आणून दिलेली स्कूटर, त्यांच्या लग्नातल्या देवघरातल्या मूर्ती, हे सगळे त्याला मृदुलाची आठवण करून देत होते. दिवसातले काहीच तास ती भेटत असली आणि त्यातही बराच वेळ ती त्याच्याशी भांडत असली तरी ती त्याच्या आयुष्याचा, त्याच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग असल्याची त्याला तीव्रतेने जाणीव झाली. त्याला जेवण जेवावेसे वाटत नव्हते. JP नगर मधल्या त्या आलिशान बंगल्यातल्या ऐश्वर्यपूर्ण डायनिंग टेबलवरच्या चांदीच्या ताटातला घास त्याच्या घशाखाली उतरायला तयार नव्हता. त्याला अनाथ असल्यासारखे वाटू लागले. भिंतीवरचा त्यांच्या लग्नातला फोटो बघून आपल्यासारख्या अपंग माणसाचा मृदुलाने किती मनापासून स्वीकार केला होता याची त्याला जाणीव झाली. इतक्यात त्याला शिशिरचा फोन आला. त्याने अॅनिव्हर्सरीचा कार्यक्रम कसा झाला ते विचारले. तेव्हा संजयने त्याला जे काही घडले ते सगळे सांगितले. शिशिर म्हणाला, हे खूपच गंभीर प्रकरण झाले आहे. तुम्ही स्वतः जाऊन अम्माला घेऊन या. तुम्ही मनात आणलं तर काहीच अशक्य नाही. संजयने शिशिरला त्याचे काम कसे चाललंय ते विचारले. यावर शिशिर म्हणाला, छान चालले आहे, पण मी घराला खूप मिस करतोय आणि अम्मालाही खूप मिस करतोय. ती घरात असताना मला तिची किंमत नव्हती, पण आता मात्र मला तिची खूप आठवण येते. ती नसती तर आपले नर्सिंग होम झालेच नसते ना. घर म्हटलं की अम्मा हवीच. मी आता आलधडीला फोन करतो असे म्हणून त्याने फोन ठेवला. घराबाहेर पडल्यावर जगाकडे बघण्याचा बदललेला शिशिरचा दृष्टिकोन बघून संजयला आश्चर्य वाटले. संजय मृदुलाच्या येण्याची आतुरतेने वाट बघू लागला. फोनची घंटी वाजली की त्याला वाटायचे की मृदुलाचा फोन असेल, पण प्रत्येक वेळेला त्याची निराशा होत होती. पण एवढे असूनही आपण होऊन तिच्याकडे जाऊन तिची माफी मागणे त्याला अपमानास्पद वाटत होते. असेच दिवस जात होते. मृदुला आलधडीला जाऊन आता 2 महिने झाले होते. संजयला आता नर्सिंग होम बद्दल सुद्धा काही वाटेनासे झाले होते. त्याचा कामातला उत्साह कमी होत चालला होता. शिशिर फोन करून अम्माविषयी भरपूर बोलत होता. संजयलाही ते पटत असले तरी त्याचा अहम आडवा येत होता. गुढीपाडव्याचा दिवस होता. हनुमंताच्या देवळासमोर असलेल्या झोक्यावर बसून मृदुला झोके घेत होती. तिच्या डोक्यावरचे विरळ केस पांढरे झाले होते. तिच्या मनात आता पूर्वीसारखाच जीवनाविषयी अतिशय उत्साह होता. सकाळचा सूर्य फक्त आपल्यासाठीच उगवतोय, इंद्रधनुष्य आपल्यासाठीच उमटलंय असा विश्वास तिला पुन्हा वाटू लागला होता. प्रत्येक बाबतीत तिला आता पुन्हा प्रेम वाटू लागले होते. इतक्यात कुणीतरी झोका थांबवल्यासारखे तिला वाटले. कुणी झोका थांबवला हे बघण्यासाठी तिने मागे वळून पाहिले तर एका हाताने संजय झोका पकडून उभा होता. आणि इथेच ही गोष्ट संपते. मित्रमैत्रिणींनो, आज आपण जी गोष्ट ऐकली ती सुधा मूर्ती यांच्या परीघ या पुस्तकातली आहे. पैसा आला की माणूस बदलतो. या पैशांमुळे बदलणाऱ्या खऱ्याखुऱ्या मानवी संबंधांचे दर्शन ही गोष्ट घडवते. मनोमन होरपळून गेली असली तरी आपलं दुःख कुणाशीही वाटून न घेतल्यामुळे मनोरुग्ण होऊन कष्ट भोगणाऱ्या मृदुलाची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा. आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या गोष्टीसोबत. धन्यवाद.